नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण या ठिकाणी पुन्हा बघणार आहोत रेल्वे ग्रुप डी संभाव्य सराव प्रश्नपत्रिका 2025 साठी भाग क्रमांक 10. विद्यार्थी मित्रांनो, दररोजप्रमाणे आजच्या व्हिडिओत देखील आज आपण चालू घडामोडी आणि सामान्यांचे काही टॉपचे IMP प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत. त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. आणि जे विद्यार्थी आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल त्यांनी आत्ताच्या आत्ता आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवायचं आहे, जेणेकरून येणाऱ्या काळातील आपण जे काही लेक्चर असेल किंवा क्वेश्चन पेपर असेल त्यांचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचत राहतील. तर बघा, प्रश्न पहिला, खालीलपैकी कोण भारतीय नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट बनली? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अनामिका राजू. प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्र राज्याचे प्रधान मुख्य वन संरक्षक यांचे कार्यालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नागपूर आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न तिसरा, कोणता देश हा जगातील दुसरा सर्वात मोठा नायट्रस ऑक्साईड उत्सर्जक देश ठरला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए भारत. प्रश्न क्रमांक चौथा, कासारी भोगावती या नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए प्रयाग. प्रश्न क्रमांक 5, कोणत्या राज्यात महाराणा प्रताप टुरिस्ट सर्किट विकसित करण्यात येणार आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी राजस्थान आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6, भारतातील सर्वात जास्त जिल्हे असणारे राज्य कोणते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए उत्तर प्रदेश आपलं बरोबर उत्तर आहे. तर आता मला कमेंट करून सर्वांनी उत्तर द्यायचं आहे की उत्तर प्रदेश किंवा UP या राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? प्रत्येकाने कमेंट करून मला उत्तर द्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 7, जिमेक्स 2024 या नौदल अभ्यासाचे आयोजन भारत आणि कोणत्या देशात आयोजित करण्यात आले आहे? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी जपान आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8, आर्य महिला समाजाच्या संस्थापक खालीलपैकी कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पंडिता रमाबाई. प्रश्न क्रमांक 9, संयुक्त राष्ट्र परिषदेच्या अस्थायी सदस्य म्हणून खालीलपैकी कोणत्या देशाची निवड झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पाकिस्तान. प्रश्न क्रमांक 10, आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पॅरिस आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11, पण त्या अगोदर प्रत्येकाने आपल्या या व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे. आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय मला या ठिकाणी प्रत्येकाने कमेंट करून नक्की सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 11, जगातील सर्वात लहान ब्रेन सेन्सर कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी तयार केला आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए चीन आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12, वन्यजीव संवर्धनासाठी भारतातील पहिली अनुवांशिक बँक कोठे उघडली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी हैदराबाद येथे उघडलेली आहे. प्रश्न क्रमांक 13, राज्य सरकारकडून पर्यटन स्थळाचा अ वर्ग दर्जा मराठवाडा विभागातील कोणत्या देवस्थानाला मंजूर करण्यात आला? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी राजुरेश्वर गणपती. प्रश्न क्रमांक 14, भारतात सर्वाधिक चंदनाचे उत्पादन व क्षेत्र कोणत्या राज्यात आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कर्नाटक राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 15, कोणत्या देशात एक्स रेड फ्लॅग 2024 हा बहुराष्ट्रीय हवाई युद्ध सराव आयोजित करण्यात आला होता? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अमेरिका आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16, पंतप्रधान व मंत्रिमंडळ हे कोणाला जबाबदार असतात? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी लोकसभा आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17, भारत देश वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जारी केलेल्या जागतिक ऊर्जा बदल निर्देशांकात कितव्या क्रमांकावर आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी
63व्या क्रमांकावर आहे. प्रश्न क्रमांक 18. भारतातील चलन छपाई कारखाने खालीलपैकी कोठे आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी यापैकी सर्व म्हणजे काय बघा शहाबनी, देवास आणि म्हैसूर. प्रश्न क्रमांक 19. जगातील सर्वात मोठा मसाले उत्पादक आणि निर्यातदार देश कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी आपला भारत. शेवटचा प्रश्न, पण त्या अगोदर प्रत्येकाने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवायचं आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करायचं आहे आणि या ठिकाणी व्हिडिओला एक लाईक नक्की करायचं आहे. प्रश्न क्रमांक 20. आफ्रिका खंडातील सर्वात मोठे सरोवर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी व्हिक्टोरिया सरोवर.